इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय, पण एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, तो म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की मग प्लॉटमध्ये. काही लोक म्हणतात की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं सगळ्यात जास्त सेफेस्ट आहे, आणि काही लोक म्हणतात प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचर एकदम सिक्युअर होऊन जातं. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्लॉट इन्व्हेस्टमेंट जास्त बेस्ट की मग गोल्ड इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात आधी आपण पाहूयात गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल. भारतामध्ये गोल्डला खूप जास्त महत्व आहे, कारण कोणतीही इमर्जन्सी आली की लगेच गोल्ड विकता येतं. पण जर गोल्डकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गोल्डची ग्रोथ आणि यूज हा लिमिटेड आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा तुम्ही 2010 मध्ये 1 लाख रुपयांचं सोनं घेतलं, तर आज त्याची व्हॅल्यू 3 ते 3.5 लाख असती. म्हणजेच काय, गोल्डमध्ये ग्रोथ आहे पण ती खूप जास्त स्लो आहे. शिवाय गोल्डमध्ये तुम्हाला मंथली इन्कम मिळत नाही आणि डेव्हलपमेंट व्हॅल्यू सुद्धा मिळत नाही. आता बोलूयात प्लॉट इन्व्हेस्टमेंट बद्दल. प्लॉट हा एक लिमिटेड ॲसेट आहे, म्हणजे जमीन तुम्हाला नव्यानं तयार करता येत नाही, ती लिमिटेड आहे आणि त्याच्यामुळे त्याची डिमांड खूप जास्त आहे. उदाहरणार्थ 2010 मध्ये तुम्ही पुण्याच्या आउटस्कटला 1 लाख रुपयांचा एखादा प्लॉट घेतला असता, तर आज त्याची प्राइस 25 ते 30 लाखांपर्यंत असते. कारण आसपास डेव्हलपमेंट होते, रोड्स, स्कूल, IT पार्क, मेट्रो स्टेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर, आणि अशा पद्धतीची डेव्हलपमेंट झाली की त्या प्लॉटची आणि त्या एरियाची, या दोघांचीही व्हॅल्यू खूप जास्त वाढते. प्लॉट इन्व्हेस्टमेंटचा आणखीन एक फायदा म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही एखादं फार्म हाऊस किंवा मग एक राहण्यासाठी घर बांधू शकता. म्हणूनच जर गोल्ड आणि प्लॉटमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर गोल्ड इज इक्वल टू सेफ इन्व्हेस्टमेंट पण ग्रोथ लिमिटेड, आणि प्लॉट इज इक्वल टू थोडा पेशन्स पण लॉंग टर्म मध्ये खूप चांगले रिटर्न्स. म्हणूनच खूप सारे एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर गोल्ड पेक्षा प्लॉट इन्व्हेस्टमेंट कडे जास्त लक्ष देतात. पण कधीही प्लॉट घेताना डॉक्युमेंट्स आणि लोकेशन या दोन्ही गोष्टी व्यवस्थित व्हेरीफाय करा, कारण योग्य लोकेशन निवडलं तर तुमची जमीनच तुमचं फ्युचर कम्प्लिटली बदलू शकते. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत.